जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी 15,69 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे। तरी क्रीडा विभागाने संबंधित खेळाडूंना चांगल्या सुविधा वेळेत मिळण्यासाठी सदरची कामे अधिक गतीने पूर्ण करावीत असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्यासह सर्व संबंधित सदस्य उपस्थित होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की कुमठानाका येथील जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत 400 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, खेळाडूंसाठी हॉस्टेल, बॅडमिंटन हॉलची दुरुस्ती आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आदी सर्व कामे मंजूर निधीतून पूर्ण करावी। ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी दक्षता घ्यावी। क्रीडा संकुलात सर्व खेळाडू, खेळाशी संबंधित संस्था व नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजेत। यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका स्तरापर्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी क्रीडा विभागाने तालुका स्तरावरील क्रीडा संकुलांची कामे अधिक गतीने मार्गी लावावी। ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या सुविधा निर्माण झाल्यास ते राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील असे त्यांनी सांगितले। विहित पद्धतीने खेळाशी संबंधित संस्थांना शासकीय मैदाने उपलब्ध करून द्यावी। अन्य कोणत्याही खासगीकरणासाठी मैदाने उपलब्ध करू नयेत असेही त्यांनी सूचित केले। महापालिकेकडे असलेला क्रीडा विभागाचा जलतरण तलाव हस्तांतरित करण्याबाबत महापालिका आयुक्त आल्यानंतर चर्चा करून निर्णय घ्यावा। तसेच क्रीडा संकुल अंतर्गत रिक्त असलेली शासकीय गाळे विहित नियमावलीचा वापर करून भाड्याने द्यावीत असेही त्यांनी सांगितले। यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी शहर व ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका व जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुलांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून मिळण्याबाबत क्रीडा विभागाने अधिक सक्षमपणे काम करावे असे सांगितले। प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी जिल्हास्तरीय क्रीडा संकुल अंतर्गत असलेल्या विविध विषयांची माहिती बैठकीत सादर केली। कुमठानाका येथील जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी 15,69 लाख रुपयांचा निधी मंजूर असून 8 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत। त्या अंतर्गत सर्व कामे व्यवस्थितपणे वेळेत पूर्ण करून घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।